RSI इंडिकेटर मार्केटमध्ये कसा काम करतो, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हा इंडिकेटर मार्केटमध्ये आपल्याला काय दाखवतो, तर हा इंडिकेटर मार्केटमध्ये आपल्याला जास्त बाईंग झोन आणि सेलिंग झोन आपल्याला दाखवतो. म्हणजे सध्याची मार्केटची कंडिशन काय आहे, जर मार्केटमध्ये जास्त बायर लोक असतील तर ते तुम्हाला दाखवतो आणि जास्त सेलर लोक असतील ते तुम्हाला दाखवतो. हा इंडिकेटर ट्रेडिंग व्ह्यूवर कसा ऍड करायचा आणि इंडिकेटर कसं काम करतो या दाखवतो. ट्रेडिंग व्ह्यू ओपन करायचा आहे. ट्रेडिंग व्ह्यू ओपन केल्यानंतर इथे इंडिकेटर सेक्शन मध्ये जायचं, इथं RSI म्हणून टाईप करायचं आहे. RSI म्हणून टाईप केलं की ते रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणून येते, ह्याला क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर हे आपलं असं चार्टला ऍड होतं. ही एक 0 ते 100ची एक लेवल आहे, त्याच्यामध्ये हा RSI चालतोय. ही एक 50ची लाईन आहे, ही एक 70ची लाईन आहे, ही एक 30ची लाईन आहे. जर RSI हा 70च्या वरती जर असेल तर मार्केट ओव्हरबॉट पोझिशनला आहे, मार्केट कधीही खाली पडू शकतं. ही एक 50ची लाईन आहे, ह्याच्यामध्ये जर RSI जर चालू असेल तर समजायचं की मार्केट वरतीही नाही खालीही नाही, म्हणजे मार्केटमध्ये मुवमेंट जास्त नाहीये. आणि जर 30च्या खाली जर मार्केट RSI असेल तर समजायचं की मार्केटमध्ये सेलिंगची झोन जास्त आहे आणि मार्केट ओव्हरसोल्ड झालेलं आहे, मार्केट कधीही वरती जाऊ शकतं. एकदम साध्या आणि सिंपल भाषेत मी तुम्हाला RSI समजून सांगितलेलं आहे. अशाच व्हिडिओसाठी लगेच तुम्हाला आता फॉलो करा.